चला विनंती करेन टीम लाडोली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा महाड धमाका बिग बॅश 2024 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम लाडवली त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना संघ आपल्याला बघायला मिळेल युनायटेड क्रिकेट क्लब महाड, म्हणजे या मैदानाचा बराचसा अंदाज असणारा संघ हा मात्र या मैदानाच्या आतमध्ये पहिलाच सामना खेळेल. स्पर्धा वेगळी आहे, स्पर्धा प्रथमच भेटीसाठी आली आहे. या महाड नगरीमध्ये बहुचर्चित राहणारी स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये संपूर्ण आपण जर पाहिलं तर या महाड विभागाला दखल घेण्यासाठी भाग पाडणारी स्पर्धा आणि महाडकरांची उत्कंठा अजून एकदा वाढवणारी स्पर्धा. कारण की याच मैदानावरती बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा पार पडल्या जातात आणि त्यातीलच अजून एक मोठी स्पर्धा आता यंदाच्या हंगामापासून आपल्या भेटीसाठी येईल. इब्राहिम 11 यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार करत असता पहिला दिवस आहे. मी लक्ष वेधन दोन्ही टीमचा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये आपण इकडे यायचा आहे. आपण पाहतोय, अगदी आपण अनुभवतोय आणि अगदी आपण या स्पर्धेचा या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद घेतोय. 4 षटकांचे सामने खेळले जातील. तिकडे तुम्हाला 3 गोलंदाज वापरायचे आहेत आणि पहिला षटक हा असेल पॉवर प्लेचा. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील ते मात्र 2 खेळाडू आणि तदनंतर 38 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू आपण ठेवू शकता. हा क्रिकेटचा सोहळा अगदी आपण पाहतोय 4 दिवस या मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती मोहल्ला प्रीमियर लीग पॉवर प्ले नाहीये. ओके, माफी असावी, पॉवर प्ले नाहीये. इकडे तुम्ही पहिल्या षटकापासूनच 38 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू ठेवू शकता. चला, मी लक्ष वेधन या गोष्टीसाठी पहिलीच मॅच आहे आणि आज उद्घाटनीय दिवस आहे. 5 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये राहतील. गोलंदाज आणि कीपर मोजून आणि त्या पलीकडे 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 6 खेळाडू ठेवू शकता. याकडे मी पुन्हा प्रत्येक टीमचं लक्ष वेधेन. दिवस अगदी युट्यूबच्या माध्यमातून ही थेट लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धा आपण पाहणार आहोत. कोकण क्रिकेट लाईव्ह आणि अगदी या युट्यूब वाहिनीवरती 4 दिवस प्रेक्षक वर्ग जोडले जातील. एक चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी, चांगल्या पद्धतीची व्हॉइस क्वालिटी, एक दमदार चांगल्या पद्धतीची टेक्निशियन टीम आणि तिकडे मात्र मास्टर कॅमेरासाठी आपल्याला मोहक आपल्याला पाहायला मिळतील. साईड कॅमेरासाठी साहिल आहेत. ऍक्शन रिप्ले साठी तिकडे धीरज आहेत. ऑफिशियल लाईव्ह स्कोरर सचिन आहेत आणि टेक्निशियल टीम सोबत सगळ्या गोष्टीची नोंद ठेवणारे आमचे सुचित सर आहेत. या संपूर्ण टीमला बऱ्याचशा हार्दिक शुभेच्छा देऊया. जिकडे एक चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होईल अशी आम्ही आशा बाळगतोय आणि निश्चितपणे होईलच यासाठी शुभेच्छाही खूप साऱ्या देतोय. मैदानाच्या आतमध्ये युनायटेड क्रिकेट क्लब यांच्या बाजूने फलंदाजाची जोडी पहिली मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळाली. महत्वाचे खेळाडू आहेत. नाव आहे त्यांचं अरसलान. त्यांच्या साथीला खेळताना बॅटर आहेत तहा. हे दोन्हीही फलंदाज यंदाच्या हंगामामध्ये खूप सारे चर्चेचे राहिलेत. या दोघांनी क्रिकेट चांगलं खेळले, सुरुवात चांगली झाली मी म्हणेन यंदाच्या हंगामाची या दोन्ही फलंदाजांची. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन या स्पर्धेची नियमावली पुन्हा तुमच्या कानापर्यंत पोहोचवतोय. सामने कंपल्सरी 4 षटकांचे आपण खेळतोय आणि 4 षटकांचे सामने खेळल्यानंतर तिकडे मात्र तुम्हाला एकही पॉवर प्लेची ओव्हर मिळणार नाहीये. 4 षटकामध्ये पॉवर प्ले नसणार आहे आणि मैदानावरती उतरत असताना ट्रॅक आणि शूज त्या पलीकडे टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि समालोचन कक्षामध्ये मॅच चालू होण्याच्या आधी तुमचा 12वा खेळाडू येणे गरजेचं आहे. या सगळ्या नियमावलींना फॉलो करत आपल्याला 4 दिवस एक दमदार स्पर्धा महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 अगदी थाटामाटामध्ये इकडे पार पाडायचा आहे.
चला मॅचला सुरुवात करा, विनंती करेन, वेळ खर्च करायचा नाहीये. एका दिवसामध्ये आपण पाहतोय 8 संघ आपल्याला नशीब आजमावताना पाहायला मिळतील आणि ते 8 संघ अगदी आपण जर पाहिलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपण बघणार आहोत आणि त्या पलीकडे एक संघ असा मिळेल जो जाईल टॉप 4 मध्ये. आज कोणता संघ असेल त्यासाठीच आपण पाहतोय. पहिल्या दिवसाला आपण इकडे सुरुवात करतोय. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील अर्सलान, नॉन स्ट्राईकला तहा आहेत आणि बॉलिंग मार्क वरती पहिले गोलंदाज नाव आहे कहीफ. पहिला बॉल कहीफ आले, रिव्हर्स स्विचचा फटका इकडे मात्र अर्सलान खेळताना पाहायला मिळतात. या गोष्टीसाठी अर्सलान ओळखले जातात. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं धाबा कमी, उलटा बॅटनं ते धाबा जास्तीच्या बनवतात आणि त्याच कारणानं पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. तिकडे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग, वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच वेळेला एक डीप पॉइंट. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि ही व्यूहरचना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना टीम लाडवली. पहिला डॉट बॉल टाकलाय कैफ, षटकातील दुसरा बॉल. या वेळेला परफेक्ट यॉर्कर. काय वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग, अचूकता होती, बेदकता होती आणि या बॉलमध्ये बरंच काहीतरी बघायला मिळालं. अव्वल दर्जाची गोलंदाजी. कमी वयाचे खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड आहेत आणि अगदी वयाच्या 16व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये लाडवली गावाचं क्रिकेट ते खेळतात आणि इथून पुढे हा नावही बहुचर्चित राहील. कारण की समोर आपण पाहिलं तर या विभागातील महाड तालुक्यातील एक नामांकित नाव म्हणजे अर्सलान पल्लवकर. ते आहेत स्ट्राईकला आणि त्यांना अगदी 2 चेंडूवरती शांत ठेवण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये या एका यंग टॅलेंटेड कैफनं केला. पुढचा बॉल. याही वेळचा बॉल खोलात होता, समोर खेचला, फटका लंग विथ द कार्पेट, गोळीच्या वेगाने चालला. फिल्डिंग तिकडे चांगली झाली पण त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये थोडा फुटबॉल बघायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चालला. या स्पर्धेतील पहिला चौकार अर्सलान पल्लवकर यांच्या पाठमधून बघायला मिळेल. तिकडे मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतील. सुरुवात चौकारानं झाली आहे. पहिले 2 डॉट बॉल आले आणि तदनंतर मात्र आता 4 धावा येताना पाहायला मिळतात. फिल्डिंग युनिटमध्ये बदलाव इकडे केला जाईल कारण की करावा लागेल, काहीतरी चुका सुधाराव्या लागतील आणि चुका सुधारत असताना पुढे जायचं आहे. काही यंग टॅलेंटेड आहेत पण त्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे आणि तो ठासून भरलाय. ताकद आहे, नजाकत आहे. त्यावेळेला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याची क्षमता ही तेवढीच आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती अर्सलानच्या बॅटमधून चौकार आला. षटकातील बॉल क्रमांक आता असेल 4. पंचांच्या डावा हस्तेने गोलंदाजी केली जाते. यावेळीचा समोरचा बॉल होता, अगदी गोळीच्या वेगाने शरीरावरती आदळला आणि तिकडे आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि त्या एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 5 या आकड्यावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात इकडे मात्र चांगली झाली आहे. दोन्ही बाजूने सुरुवात चांगली आहे कारण की एकीकडे आपण जर पाहिलं तर युनायटेड क्रिकेट क्लब टीमसाठी धावा येतात, एकीकडे लाडवली टीमसाठी धावा थांबल्याही जातात आणि धावा थांबणं, धावा येणं या गोष्टी जास्तीच्या चुरशीच्या चालत असल्या की आमच्या प्रेक्षकांनाही ही मॅच बघायला मजा येते. आणि आज या स्पर्धेची ही पहिलीच मॅच आहे. महाड धमाका बिग बॅश 2024. पुढचा बॉल. यावेळीचा अजून एक भन्नाट वेगाचा बॉल. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल बघायला मिळत आहे. चेंडू झालेत आतापर्यंतचे 5 धावा धावफलकावरती आहेत 5, त्यामध्ये एक चौकार, 3 डॉट, 1 सिंगल हे समीकरण राहिले या पूर्णपणे कैफच्या 5 चेंडूंचं. शेवटचा बॉल इथे येणं बाकी असणार आहे. पहिलं षटक आहे महत्वाचं आणि अगदी पहिल्या षटकामध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी. आज 16व्या वर्षामध्ये हे चांगलं क्रिकेट कैफ खेळतात. इथून पुढे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव बहुचर्चित राहील. यावेळीचा बॉल फुलटॉस होता, आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला झालाच नाहीये. बॉल थांबला आणि अगदी एका जागेवरती स्विंग होताना पाहायला मिळेल. त्या दरम्यानची अजून एक सिंगल स्कोरकार्ड वरती पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती बघायला मिळतील त्या मात्र 6. बिनबाद 6. एकही बॅटर आउट झाला नाहीये. ही जमाची बाब राहील बॅटिंग करताना टीम युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघासाठी. पण जी सुरुवात झाली आहे ना ही अशा पद्धतीची अपेक्षित नाहीये.
महाड टीमच्या बाजूने, कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघ म्हटला तर या मैदानाचा खूप सारा अंदाज आहे. रोजचा सराव, त्याच वेळेला सर्वाधिक स्पर्धा या मैदानावरती खेळण्याचं काम हे मात्र युनायटेड क्रिकेट क्लब करतं. पण त्या पलीकडे स्वतःच्या मैदानावरती खेळत असतानाही समोरच्या टीमला थांबवणं हे खूप कठीण आहे आणि ते सोपं करून दाखवलं कैफनं. अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज वापरले गेले. नाव आहे फैज. फैज यांना इकडे आमंत्रित करण्यात आले. फैज इकडे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज असतील फैज सुद्धा, कारण की सुरुवात चांगली झाली लाडवली टीमसाठी. तिकडे मात्र धावा थांबवल्या गेल्यात. ज्या धावा सुरुवातीला अपेक्षित आहे जास्त प्रमाणाच्या, त्या धावा थांबवण्याचं काम इकडे मात्र कैफने केलं. आता फैज आले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडवा बॅटनं फक्त फ्लिक करायचं होतं. बॅटच्या टोला बॉल लागला. बराच का हवेमध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आले आणि पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू इकडे मात्र मिळवून दिलाय फैजनं. आणि सर्वाधिक महत्वाचा खेळाडू तहा इकडे बाद होताना पाहायला मिळतात. पहिली विकेट. बाद झालेत आणि अगदी ज्या आशा, ज्या अपेक्षा आणि बऱ्याच वेळेला आपण जर विचार केला तर आशेचं किरण म्हणून तहा यांच्याकडे बघितलं गेलं आणि ते तहा मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतात. तहा बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सलमान. सलमानही चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीचा खेळ पाहायला मिळाले आणि इथूनही आपण जर विचार केला तर याही मॅचमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतील ही आशा बाळगली जाईल. कारण की आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा आहे. महाड धमाका बिग बॅश या स्पर्धेचा प्रेशरही तेवढाचा, कारण की प्रत्येकाला ही स्पर्धा हवीशी वाटणारी आहे. प्रत्येक जण आतुरतेनं या क्रिकेटच्या सोहळ्याचा आपण जर पाहिलं तर विचार करतो आणि अगदी हा क्रिकेटचा सोहळा असा आहे, प्रत्येकाला आनंद देणारा खेळ क्रिकेटचा. आणि आज हा क्रिकेटचा सोहळा 4 दिवस या मैदानावरती. त्या दरम्यान दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल. सलमान बॅट बॉलचा संपर्क इकडे करताना पाहायला मिळाला नाहीयेत. म्हणजे मैदानावरती काय घडतंय, गोलंदाजांचा बोलबाला, गोलंदाजांचा कमबॅक आणि त्या पलीकडे त्यांचं वर्चस्व थांबवून ठेवलंय युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघाला. हळूहळू असं वाटायला लागलं ही मॅच लो स्कोरिंग होईल की काय, पण शेवटपर्यंत हे फलंदाज मैदानावरती उभे राहिले तर निश्चितपणे एक 40+ ही टोटल आपल्याला मैदानावरती बघायला मिळेल. यात ती मात्र शंका काही बाकी राहिली नाहीये. त्या दरम्यानचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, हाई बॉल होता. आडवा बॅटनं इकडे खेळायचं होतं, तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने त्याला पाहायला मिळाले. फिल्डर आले वेगानं, तिकडे खराब क्षेत्ररक्षण झालं. स्वतःला बॅक करतील त्यातून मात्र आपण पाहिलं तर बघता बघता 2 फलंदाजांनी 2 धावा तिकडे पूर्ण केला आणि त्या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना धावा 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुरुवात थोडी लडखडत होतीये, सुरुवात थोडी धडपडत होतीये आणि धडपड करावीच लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर इकडे उडवायचा होता बॉलला. बॅटची अगदी आपण जर पाहिलं तर वरची कडा घेतली, शॉट थर्डमॅन मधून निघून गेलाय. चेंडू सरळ सीमारेखेच्या पलीकडे. आता सलमानच्या बॅटमधून बऱ्याचशा कालावधीनंतर चौकार पाहायला मिळेल. 4 धावा स्कोरकार्ड वरती जोडल्या जातील. चौकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतं आणि इकडे मात्र 12 धावा स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 12 धावा आलात. फैजच्या अगेन्स्ट फटका आला, हे महत्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवावं लागेल, धावा बनवावा लागतील तर आणि तरच एक चांगली टोटल आणि त्या पलीकडे मग चांगली मॅच बघायला मिळेल. कॅप्टननं सांगितलंय अर्सलान यांची अपेक्षा आहे 50+ धावा झाला तर आम्ही डिपेंडही करू शकतो. यावेळीचा फटका फसलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे चूक घडतीये. सरळ आणि त्याच वेळेला साधा आणि खूप सारा सोपा झेल मात्र तिकडे सुटला गेलाय आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुखरूपरित्या तिकडे पूर्ण केला. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नसणार आहेत. जर पंचांना वाटलं
तर आणि तरच मात्र इकडे रिव्ह्यू घेण्यात येईल, अथवा खेळाडूंना आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर 2च्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवरती इकडे येताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फैज. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा आपण पाहिला, बर्नाड वेगाचा, आणि तिकडे मात्र आपण जर पाहतोय डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांची सांगता होत असताना संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्थिरावली आहे, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळला जाईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल युनायटेड क्रिकेट क्लब महाड, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर लाडवली. हे 2 महत्वाचे संघ आहेत. चला विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. टीम लाडवली संघ आम्ही तुमचं लक्ष वेधू, कारण की आपण सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये जेवढं स्पीडअप घेऊ तेवढं आपल्याला घ्यायचं आहे, कारण की जेणेकरून आज आपल्याला बरेचसे सामने या मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा नव्यानं आपण पाहिलं तर महत्वाचे गोलंदाज येताना पाहायला मिळतील. नाव आहे कैफ. ज्या कैफनं पहिलं षटक टाकलं, ज्या कैफनं एकही विकेट जरी मिळवली नाही, पण इकडे मात्र धावांना ब्रेक लगावण्याचं काम ज्या कैफनं केलं होतं तोच कैफ पुन्हा गोलंदाजीसाठी आला. पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केला फक्त 6 धावा. आता पुन्हा कैफ आले 3ऱ्या षटकासाठी, कारण की 4 ओव्हरचा इकडे सामना आहे. तुम्हाला गोलंदाज वापरायचे आहेत ते मात्र 3, आणि एकही षटक इकडे पॉवर प्लेचं तुम्हाला दिलं जात नाहीये. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. फिल्डिंग युनिटमध्ये जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये, जेणेकरून आपण जेवढा वेळ वाचवता येईल या गोष्टीकडे जास्तीचा भर देऊया. षटक क्रमांक 3, 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. सलामी मिळालेले खेळाडू अरसलान मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलमान, तेही एका चौकाराच्या साह्याने खेळतात. आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा कैफ, आणि इकडे होईल पुन्हा षटकाला सुरुवात. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील पहिला बॉल समोर अरसलान. यावेळीचा फटका अरसलानने खेळला हवेमध्ये, आणि निश्चित हवेसोबत बॉल हवाई सफर करण्यासाठी गेला. लॉंग ऑनच्या दिशेला बराच दूर जाणारा कैफच्या अगेन्स्ट षटकार. महाड धमाका बिग बॅश या स्पर्धेतील पहिला चौकार अरसलानच्या बॅटमधून आला. पहिला षटकारही आता अरसलानच्याच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या गोष्टीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. या नावाचा बोलबाला या गोष्टीसाठी आहे की तो जर मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत थांबला तर निश्चितपणे 40 ते 50+ धावा याही मॅचमध्ये बघायला मिळतील. आणि येणाऱ्या त्या 4 षटकामध्ये कैफवरती अगदी आपण जर पाहिलं तर प्रेशर क्रिएट करण्याचा हा फटका होता. ज्यावेळेला पहिल्याच बॉलवरती षटकार चौकार येतो ना, त्यावेळेला प्रत्येक गोलंदाजावरती एक वेगळाच दबाव हा निर्माण होताना आपण बघितला, आणि आजही हा दबाव कैफवरती आला असेल. याही वेळेचा बॉल आताही समोर आला, आणि समोर आला तसा त्याला समोर उडवला. सगिनीनरो बॅक टू बॅकचा दुसरा धमाका, आणि अगदी महाड धमाकामधील अजून एक धमाका षटकार. बॅक टू बॅकचे 2 6 बघायला मिळाले. ज्या कैफनं अगदी एका धावेसाठी मेहनत करायला भाग पडलं होतं ना, त्या कैफच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा खेचण्याचा कारनामा अरसलाननं केला. तो चांगली बॅटिंग करतोय. अरसलान अगदी आपण जर पाहिलं तर थोडे जखमी आहेत, अगदी बराचसा त्रास त्यांनाही झालाय. याच मैदानावरती दुखापत झाली होती. तदनंतर आता नव्यानं ते उभे राहिलेत, आणि यंदाचा हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे त्यांची. यावेळीचा हा ट्रॅकर बॉल आता आडवा बॅटने खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने आले, बॉलला पकडलं, फेक चांगली झाली आहे. आणि बघता बघता तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण होती, आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 धावा स्कोर कार्ड वरती. 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती मात्र इकडे आलात. सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात दमदार राहिली आहे, आणि आता धावांचं रतीप मैदानाच्या आतमध्ये इकडे आपण बघतोय. एका बाजूला टीम युनायटेड क्रिकेट क्लब महाड, त्यांच्या विपक्षामध्ये टीम लाडवली, असे 2 महत्वाचे संघ
टॉस जिंकला लाडवलीनं आणि पहिलं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना आहे 4 षटकांचा. खोलातला बॉल होता, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तिकडे खेळला गेला. लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली. आता काय घडलंय, कॉलिंग चुकलं होतं, अगदी कॉम्बिनेशनही फसलं होतं. 2 फलंदाज एका मागोमाग एकाच जागेवरती येतच होते. तितक्यात अर्सलान यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि तो अचूक राहिला. बचावले गेलेत. एक सिंगल निश्चितपणे मिळेल आणि त्या तिकडे एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 28 धावा या मात्र धावफलकावरती बघायला मिळतील. धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू झालेत. काही षटकातील 5वा बॉल. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा काही गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील महत्वाचे खेळाडू. समोर अर्सलान सेट बॅट्समन. यावेळीचा बॉल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. अंगलट आलाय. लेग कटरचा वापर करायचा होता. पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती इकडे प्लस होताना पाहायला मिळते. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला आणि बराच बाहेर पाहायला मिळाला आणि तिकडे मात्र एक अवंतर स्वरूपाची सिंगल मिळते. एक धाव महत्वाची आहे आणि ती एक धाव आता हळूहळू का होईना जास्त प्रमाणामध्ये खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग कैफ असेल किंवा मग लाडवली संघ कमबॅक करावा लागेल. जो कमबॅक अगदी जो उत्साह खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या कालावधीमध्ये दाखवला तो आता दाखवावा लागेल. हाही चेंडू चांगला होता. डीपेस्टा कव्हरच्या दिशेला चांगला स्ट्रोक खेळला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आले, थोडी मिसफील्ड झाली. पुन्हा आपण जर पाहिलं तर बॉलला पकडलं, फेक केलं. त्या दरम्यान बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 31 धावा स्कोर कार्ड वरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार करत असता शेवटचा 1 बॉल राहिला या 3ऱ्या षटकातील. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा फटका अर्सलानच्या बॅटमधून. अजून एक आक्रमण कैफच्या अगेन्स्टचा 3रा ब्लास्ट झालाय. अजून एक षटकार बघायला मिळेल. या षटकाची सुरुवात षटकाराने केली, या षटकाची सांगता षटकाराने केली. हे आहे अर्सलानचं क्लास. त्यांना चांगली सुरुवात केली आहे. त्यांना अगदी आता षटकार चौकाराची आतिषबाजी करायला सुरुवात केली आणि टीमला पोचवून ठेवलंय. ते मात्र 37 या आकड्यावरती. धावा झाल्यात 37. 3 ओव्हरचा खेळ संपला. आता या मॅचचा विचार करत असता पूर्वार्धाच्या खेळातील म्हणजेच पहिल्या इनिंग मधील शेवटचा 1 षटक इकडे बाकी राहिलाय. 25 या आकड्यावरती आपण जर पाहिलं तर अर्सलान इकडे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू तिकडे फेस केले. 25 धावांवरती अर्सलान खेळताना पाहायला मिळतात. चला विनंती करेन, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम लाडवली संघ लगेचच आपण जो कोणी गोलंदाज असतील त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा आहे. वेळ खर्च करायचा नाहीये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर उझेर दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत उझेर आणि उझेर यांच्यावरती अगदी विश्वास दाखवला आणि तेही युवक दिसत आहेत आणि तेही यंग टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्याकडे टॅलेंट चांगला असेल. येस निश्चित. कैफ आपण पाहिले ते होते अगदी 16 वर्षाचे आणि आता उझेर आले ते आहेत 14 वर्षाचे. कमी वयामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी आणि गावाच्या क्रिकेटसाठी लवकर मिळाले स्थान आपल्या संघामध्ये म्हणजे काहीतरी नवीन आणि काहीतरी लवकर करण्याची नामी संधी अगदी आपल्या हातामध्ये पकडली आहे या युवकांनी. जाऊया मॅचच्या दिशेने. तिकडे सलमान आले स्ट्राईकला. तेही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. सिंगल डबल. त्या पलीकडे चौकारी त्यांच्या बॅटमधून आला. षटकार अजून बाकी राहिला आणि तोही बघायला मिळेल. आता आहे ही स्लॉग ओव्हर. शेवटचं षटक पाहायला मिळेल आणि या शेवटच्या षटकासाठी उझेर यावेळीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस झाला. फुल टोल केला. अगदी वाईडिश मिड विकेटच्या वरून खूप लांब षटकार ठोकलाय. या वेळेला 6 धावा. पुन्हा एकदा सलमानच्या बॅटमधून. मी म्हटलं ना षटकार येणं त्यांच्याही बॅटमधून बाकी आहे आणि तो षटकार आता आला आणि तो बघायला मिळाला एक चांगला थाटणीचा. 6 धावा आला. 6 धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक मात्र पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या जातील.
एका गडाच्या मोबदल्यामध्ये 43 धावा आपण पाहतोय युनायटेड क्रिकेट क्लब महाड. येस, आणि सलमानचा झेल अगदी आपण पाहतो उझेरने स्वतः सोडला होता आणि आता त्याच उझेरच्या अगेन्स्ट फटका इकडे मात्र खेळला गेला. सिंगल इतर पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहिला, अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू आपण पाहिला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 44 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक अद्यापचं 4थं मार्गस्थ आहे. 44 धावा आल्यात. एक चांगल्या टोटलकडे वाटचाल आपण पाहिलं युनायटेड क्रिकेट क्लब महाड या टीमने निश्चितपणे केली आहे. यावेळीचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. वेट केला, वेट अँड वॉच. एक दर्जेदार फटका. अगदी आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून अजून एक मोठा 6 धावांसाठीचा षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळतील. षटकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक पुन्हा वाढले. धावफलकावरती अगदी 50. आणि मी म्हटलं होतं ना की जर अरसलान आणि त्यावेळेला सलमान शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती उभे राहिले तर 50+ धावा निश्चित बघायला मिळतील. तेच घडले मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा 8, अशा 2 षटकामध्ये धावा बघायला मिळायला होता तर फक्त आणि फक्त अगदी 14. आणि तिथून पुढे जी मजल मारली आहे ती वेगळीच राहिली. अरसलान आणि अरसलान त्याच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅकचा दुसरा आणि या मॅच मध्ये आतापर्यंतचा त्याच्या बॅटमधूनचा 5वा षटकार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 56 धावा. स्कोर कार्ड वरती धावा आहे 56. अजूनही या षटकाचा विचार करत असता 2 चेंडूंचा खेळ राहिला बाकी. 4थं षटक मार्गस्थ आहे. इकडे हाफ ट्रॅकर बॉल, तिकडे क्षेत्ररक्षक आले. फिल्डिंग चांगली राहिली. बॉलला थांबवण्यात यशस्वी राहिले. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता काय घडले. खराब फेकी, खराब बॅकअप. त्यामुळे 2 धावा सुद्धा झाल्यात पूर्ण. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा धावफलकावरती आपण बघतोय 58 धावा. 58 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. 4थ्या षटकातील या पूर्णपणे इनिंग मधील एक शेवटचा बॉल बाकी राहिलाय. यावेळीचा बॉल इकडे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सांगता झाली अरसलाननं. बघा या मॅचची सुरुवात डॉट बॉलने केली, शेवटही त्यांना मात्र डॉट बॉलने केलं. पण मधल्या कालावधीमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय म्हणून टीमची धावसंख्या आहे ती मात्र 58 आणि 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू 59 धावांची गरज. बॉल द्या मैदानावरती. इस चेंडूची पूर्तता करूया. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. चला पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. यानंतरची मॅच टीम चांडवे संघाचे कर्णधार आणि टीम जुई दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मी लक्ष वेधेन. आपण टॉस साठी यायचं आहे. जुई संघाचे कर्णधार आणि टीम चांडवे संघाचे कर्णधार विनंती करेन वेळ न खर्च करता आपण टॉस साठी या. आणि मी विनंती करेन जाईद भाई अंतुले आणि त्यांच्या समवेत जहूर जिगिते सर यांचाही आपण या 2 अगदी लेजेंडरी क्रिकेटर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. महाड धमाका बिग बॅश एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या महाड विभागामध्ये बहुचर्चित असणारी स्पर्धा. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्याच आपण जर पाहिलं तर मान्यवरांचा त्याच वेळेला खेळाडूंचा केला जाईल मान सन्मान. त्या पलीकडे पहिली इनिंग संपली आहे. दुसऱ्या इनिंगला इकडे सुरुवात होईल आणि पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर उत्तरार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू 59 ची गरज आहे. बॉल द्या मैदानावरती. 24 चेंडू 59 ची गरज असताना सेकंड इनिंग मध्ये समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करणार आहोत, ऐकणार आहोत या विभागातील अगदी नवीन समालोचक. नाव आहे फैजान.
थैंक यू हर्षल मुंडन सर। देखिए देखिए 24 गेंदों पे 59 रनों की जरूरत है। लाडली को जीतता है तो 24 गेंदे और 59 रन की जरूरत है। देखते हैं तो अभी क्या होता है मैदान के अंदर। सलामी बल्लेबाजी पर गए शादाब और फैज, और यूनाइटेड के पास भी अच्छे गेंदबाज है। फहद है, सुहेल है, अरसलान है, अदरस है। देखिए 24 गेंदे और 59 रनों की जरूरत है। क्या होता है मैदान के अंदर। हॅलो, चला दुसरा मॅचचा टॉस आपल्याला इकडे कंप्लीट करायचा आहे. एका बाजूला टीम आपण पाहणार आहोत चांडवे, त्यांच्या विपक्षामध्ये जुई. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेकीचे कौल आपण इकडे कंप्लीट करतोय. सन्माननीय साजिद भाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचे कौल करणार आहोत. पहिला कॉल असेल यस, जुई टीमचा कॉल आहे हेड आणि टेल. यस, चांडवे संघ टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाहीद भाई, क्रिकेटचा बराचसा अनुभव तुमच्याकडे आहे. एक चांगला क्रिकेट सातत्यानं या महाड विभागामध्ये तुम्ही खेळता. आज ही स्पर्धा कशी वाटते? आम्ही आवर्जून 1 वर्ष तरी वेटिंग मध्ये असतो आणि इथे खेळायला चांगलं वाटतो. आणि ह्या वर्षाचा आमचा पहिलाच आता सामना होईल जुई बरोबर. त्याच्यातले पण चांगले चांगले खेळाडू आहेत. त्याच्यातले एक वरिष्ठ खेळाडू म्हणून माझ्या जोडीचा जहूर, तो पण टॅलेंटेड प्लेअर आहे. चांगली बॅटिंग करतो, चांगली फिल्डिंग वगैरे करतो. तेव्हा आम्हाला पण टार्गेट त्यांना कमीत कमी याच्यातलं रोखायला लागेल, क्योंकि कारण का त्यांचे बॉलरही चांगले आहे आणि आम्ही प्रयत्न करू जिंकायचा आम्ही पण. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हालाही. जाऊया कॉमेंट मध्ये चालू मॅचच्या दिशेला. कि 24 की तो बे ऊंचा तरफ पहले ओवर के बाद अब्बा को पार किया, बिट्टू को पार किया, पट्टी ये तो से सही देखिए डिसीजन पाई. जब तक फील्डर फील्ड करेगा एक रन था इस बात देखिए और थ्रो किया है, फील्डर फील्ड करेगा. एक रन से संतोष होना पड़ेगा. इसे एक रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा एक ही आंकड़े पर. क्या करते हैं अपने टीम के लिए. हल्के हल्के बस तोड़ना शुरू किया. अंपायर को पार किया. इस बात कि उड़ाना चाहते थे गेंद को, लेकिन बल्ले पर गेंद आई नहीं. इस पर तबाह बिंदी गेंद. इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी है. 59 रनों का टारगेट दिखा किया है यूनाइटेड ने. पार करना होगा फैज को. देखते 2 गेंदों पे 1 ही रन खर्च किया है फौज ने अब तक. तीसरी गेंद लेकर राउंड विकेट से गेंदबाजी रफ्तार बड़ी गेंद फेंक रहे फौज मैदान के अंदर. फिर से एक बार इस पर तबाह की गेंद उसे खोद के निकाला है. जब तक फील्डर फील्ड करेगा 1 रन आसानी से मुकम्मल. 1 ही रन से संतोष होना पड़ेगा. इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 2 ही आंकड़े पर. इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी है. देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं फहद. पहली ओवर लेकर आए थे 3 गेंदों में सिर्फ 2 ही रन कर किए. फिर से एक बार इस पर तब्बा दिशा से पटके. अंपायर जी का इशारा वाइट. स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 3 आंकड़े पर. तक 3 गेंदें आना बाकी है. 3 गेंदों में 3 छक्के लगते हैं क्या? 3 गेंदों में 3 विकेट हासिल करते हैं क्या? क्या होता है फर्क देखते हैं मैदान के अंदर. अब तक 3 गेंदें आना बाकी है. फिर से एक बार राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे. हल्के हल्के से दौड़ना शुरू किया. अंपायर को पार किया, बिट्टू को पार किया. इस बार देखिए उड़ाया है गेंद को. जब तक फील्डर फील्ड करेंगे 1 ही रन मिलेगा. दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी से मुकम्मल. इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर. अब तक इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी. देखिए लारोली के बल्लेबाजों के बल्ले को बांध के रखा है फहद ने. इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी. फिर से एक बार फहद.
इस मर्तबा देखिए वेग वेग बन्नाड वेग, क्या गेंद की थी, रफ्तार बड़ी गेंद, बल्लेबाज का बल्ला बाहर के रखता है। अब तक फर्द ने इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी, स्कोर कार्ड पर स्कोर तबाह हुआ 5 ये आंकड़े पर। फिर से एक बार इस पर तबाह, फिर से एक बार देखिए खराब कीपिंग, गेंद जाएगी 1 2 3 सीमा रेखा पार, अंपायर का इशारा चौकार। एक और के तब पे स्कोर जा पहुंचा है 9 आंकड़े पर। देखिए बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी फर्द ने, लेकिन आखिरी गेंद पर बहुत खराब कीपिंग देखने मिली यहाँ पर को। अरसलान की तरफ से गेंद गई 4 रनों के लिए। देखते दूसरी ओर लेके किसे भेजते हैं कप्तान, किस पे भरोसा करते हैं 6 गेंदें फेंकने के लिए, किसको भेजते ताए गेंदबाजी मार्ग पर। स्कोर कट पर स्कोर जा पहुंचा है 9 आंकड़े पर। देखिए पहली गेंद फेस करेंगे ताकि फैज, इस पर दबा देखिए फुल टॉस लगी गई थी उसे, सही नहीं सियत बकस ये भाई जब तक फील्डर फील करेगा 1 ही रन मिलेगा। उधर देखिए फील्डर है अजलान, वो कभी गलती नहीं करते फील्डिंग में। देखिए 1 ही रन मिलेगा, इस 1 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 10 आंकड़े पर। अब तक 5 गेंदें आना बाकी। देखिए लारौली के बल्लेबाजों के बल्ले से अब तक 1 छक्का नहीं आया है। देखिए क्या गेंदबाजी देखने मिल रही है हमारे को यूनाइटेड की तरफ से। फिर से एक बार था और 2 विकेट से दौड़ना शुरू किया, अपर को पार किया, बिट्टू को पार किया, इस मरतबा उड़ाया है गेंद को, भेजा है सीमा रेखा पार, अंपायर जी का इशारा, बिग बैश सरकार। इस 6 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 16 आंकड़े पर। देखिए हल्ला बोला है ताकि ऊपर अब तक 4 गेंदें आना बाकी है ताकि। फिर से एक बार तोड़ना शुरू किया, अपर को पार किया, बिट्टू को पार किया, इस मरतबा फिर से एक बार गेर को भेजा है सीमा रेखा पार, अंपायर जी का इशारा षटकार। 6 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 22 आंकड़े पर। देखिए ताकि 2 गेंदों में 2 बड़े हिट किए, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बल्लेबाज का बल्ला बांध के रखा था फर्द ने पहली ओवर में, उसके बाद ताकि ऊपर हल्ला बोला है शादाब ने। इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी। फिर से एक बार, इस मरतबा फिर से एक बार, पक्का 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 ये लगा मीराज के ऊपर से बेहतरीन छक्का। तब देखिए 3 गेंदों पे 3 बड़े हिट, क्या बल्लेबाजी कर रहे हैं ज्यादा। पहली ओवर में सिर्फ फर्द ने 9 रन गज के थे, दूसरी ओवर लेकर आए थे ता के ऊपर अल्लाह बोला ही शादाब ने 3 गेंदों में 3 बड़े हिट, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 28। अब तक इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी है, क्या बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज मैदान के अंदर। फिर से एक बार देखेंगे और 2 विकेट से गेंदबाजी करेंगे 3 गेंदों में 3 बड़े हिट लगाए। फिर से एक बार तोड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, बिट्टू को पार किया, इस बार पटकी हुई गेंद उसे सही ना सही याद, गेंद जा रही है 1 2 3, अंपायर का इशारा चौकार। अब तक इस ओवर की आखिरी गेंद ना बाकी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 32 आंकड़े पर। उसके अंदर शादाब ने अपने खुद के 30 रन बनाए। देखिए क्या बल्लेबाजी की, 3 गेंदों में 30 सिक्सर लगाए। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी है। देखिए इस ओवर की आखिरी गेंद, 4 गेंदों में 4 बड़े हिट लगाए। शादाब ने फिर से एक मरतबा अपनी टीम के लिए कमबैक करते क्या इस मरतबा हो रहा है। देखिए फील्डर मौजूद, इस मरतबा देखिए
फील्डर की गलती, बल्लेबाज की खुशी। देखिए शादाब की क्या चोरा है आपने, जो शादाब मैदान के अंदर खलबली बचाने वाली बल्लेबाजी कर रहा था उसी की क्या चोरी है आपने। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 33 आंकड़े पर। अब 12 गेंदें और 26 ओवर की जरूरत है। 12 गेंदें और 26 ओवर की जरूरत है। देखिए पहली ओवर में फर्ज ने 9 रन खर्च किए थे, दूसरी ओवर में ता आए थे 24 रन खर्च किए। बहुत ही महंगी साबित हुए ता गेंदबाजी पर। आप कब तक किस पे भरोसा करते हैं, किसे भेजते हैं 6 गेंदें फेंकने के लिए। देखिए अब 12 गेंदें और 31 रनों की जरूरत है। सुहेल गेंदबाजी पर आए और गेंदबाजी करेंगे फिर से एक बार। इस बात देखिए बर्नार्डो, देखिए रफ्तार के सौदागर माने जाते हैं सुहेल। देखिए 26 रनों की जरूरत है। पहली गेंद बिंदी फेंकी है सुहेल ने। देखते ही सुहेल के अब तक 5 गेंदें आ रहा बाकी। देखिए वही बल्लेबाज शादाब स्ट्राइक मार्क पर। देखिए सुहेल फिर से एक बार हल्के हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, बिट्टू को पार किया। इस पता पटकी हुई गेंद, विकेट का पतंग शादाब को भेजा है बैक टू पवेलियन। देखिए सुहेल ने, देखिए शादाब बड़ी मछली फंसाई है सुहेल ने शादाब के नाम की। देखिए क्या गेंदबाजी, जो शादाब इसके पहली ओवर में के ऊपर हल्ला बोला था वही शादाब को सुहेल ने भेजा है बैक टू पवेलियन। पहली गेंद बिंदी फेंकी थी, उसके बाद शादाब को चलता किया था ग्राउंड में से। अब तक इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी। देखिए शादाब की जगह संभाल ले गए। देखिए सुहेल को 500 रुपए का इनाम मुजफ्फर उकई की तरफ से इस विकेट के ऊपर। इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी। देखिए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 33 आंकड़े पर। देखते ही शादाब की जगह संभाल ले गए फरहान। फिर से एक बार सुहेल, देखिए रफ्तार का सौदागर माना जाता है इसे। इस बता देखिए फिर से एक बार हुआ है, जब तक फील्डर फील्ड करेगा 1 ही रन मिलेगा। 1 रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 34 आंकड़े पर। अब तक इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी। देखिए बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है सुहेल ने। देखते फिर से एक बार सुहेल, देखिए 3 गेंदों में सिर्फ 2 ही रन खर्च किए। फिर से एक बार तोड़ा शुरू किया, अंपायर को पार किया, बिट्टू को पार किया। इस बार देखिए कैच हो सकती है क्या, जब तक फील्डर फील्ड करेगा 1 ही रन। जब तक फील्डर फील्ड करेगा 2 रन आसानी से मुकम्मल। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 36 आंकड़े पर। अब तक इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी है। 2 गेंदों में 2 बड़े हिट लगते हैं कि फिर से एक बार देखिए सुहेल हल्के हल्के से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, बिट्टू को पार किया। इस बार देखिए ओहो क्या गेंद फेंकी थी, रफ्तार बड़ी गेंद। देखते क्या गेंदबाजी की है सुहेल ने, बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है। और एक बड़ी मछली भी फंसाई थी शादाब के नाम की, जिन्होंने दूसरी ओवर पे हल्ला बोला था।
ताके ऊपर अब तक इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 36 ये आंकड़े पर। फिर से एक बार देखिए हल्के हल्के बस दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, बेट्टो को पार किया। इस मरतबा देखिए फुल टॉस लागी गेंद थी, उसे सही रसीयत बख्श दे पाई और इस मरतबा आउट। देखिए दो बल्लेबाज को चलता किया है सुहेल ने, देखिए क्या गेंदबाजी की, सिर्फ 3 ही रन खर्च किए और 2 बल्लेबाज को चलता किया है। अब इसकी जगह संभालने जा रहे हैं अंजला। अब 6 गेंदें और अब 6 गेंदें और 23 रनों की जरूरत है। देखिए किधर का मैच किधर आके रुका है। 6 गेंदें और 23 रनों की जरूरत। देखिए इसके बाद दोनों टीम रेडी रहे, जिसकी फील्डिंग है उन्होंने अपनी फील्डिंग सजा रहा है। बॉलर नेम क्या है? देखिए हंजला अगर छक्का लगाते तो अरबाज डोकले की तरफ से 1000 रुपए का इनाम आया है और 6 गेंदें और 23 रनों की जरूरत है। देखिए फहद जिन्होंने पहली ओवर में 9 रन खर्च किए थे, अभी 6 गेंदें और 23 रन। और देखिए फरहान इस मैच के हीरो बनते हैं क्या? इस मरतबा उड़ाया है गेंद को, देखते हैं फील्डर मौजूद। इस मरतबा फरहान के इनिंग का खात्मा। अब फरहान की जगह संभालने को जाता है। अब 5 गेंदें और 23 रनों की जरूरत है। देखिए वहद ने पहली ओवर में 9 रन खर्च किया था, अब आखिरी ओवर लेकर आए। अब 5 गेंदें और 23 रनों की जरूरत है। पहली गेंद पे बल्लेबाज को चलता किया है। देखिए 5 गेंदें और 23 रनों की जरूरत है। देखिए दोनों ही नए बैट्समैन हैं, दोनों ने एक बॉल नहीं खेले। फिर से एक बार दोनों भी थे बल्लेबाज। पहली गेंद फेस करके फहद की, इस मरतबा क्या तोड़ेंगे। इस मरतबा मुजीब ने खेला है, जब तक फील्डर फील्ड करेगा 1 ही रन मिलेगा। 1 ही रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड पे बढ़ोतरी, स्कोर कार्ड पे स्कोर जा पहुंचा है 37 या आंकड़े पर। अब 4 गेंदें और 22 रनों की जरूरत है। देखते हैं लगभग मैच तो यूनाइटेड की तरफ झुक चुका है। इस मरतबा देखिए स्लो किया था अंपायर जी का इशारा बिंदी गेंद। देखिए 3 गेंदें और 22 रनों की जरूरत है। देखिए हंसला चक्का लगाते कि 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो उनको इनामी राशि। इस मरतबा देखिए अंदर घुस के बैकफुट पे खेला है, गेंद को भेजा है सी बार। नहीं देखिए क्या फील्डिंग है, क्या एफर्ट अजलान की तरफ से। अब 2 गेंदें और 22 रन की जरूरत है। अब 2 गेंदें और 22 रनों की जरूरत है। देखिए लगभग मैच जीत चुकी है यूनाइटेड ने। अब एक सुहेल को क्रेडिट करते हैं पुलिस मैच का, बोल अच्छी गेंद। देखिए सुहेल ने क्या गेंदबाजी की थी, टर्निंग पॉइंट तो सुहेल ही थे। 3 रन खर्च किए थे और 2 बल्लेबाज को चलता गया था। क्या गेंदबाजी की थी सुहेल ने। इस मरतबा यूनाइटेड बाहर ने ये मुकाबला जीत लिया है। हार्ड लग लाडोली। देखिए इसके बाद होने वाला मुकाबला देखिए अभी होने वाला मुकाबला जुई और चांडवा के दरमियान देखने मिलेगा। चांडवा ने टॉस जीत कर गेंदबाजी का फैसला किया है। चांडवा अपनी फील्डिंग सजा ले जल्द से जल्द।
आगे की कहानी हमारे साथी क्रिकेटर अर्चल मुंडेदी सर इनका आवाज सुनेंगे।